गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्कार. तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आम्ही आज एका नवीन प्रवासाला सुरुवात करतो आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय करणार आहोत. तर हा ब्लॉग कंटिन्यू तुम्ही सुद्धा बघा. बोला गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. तर तुम्ही बघितलं चाफ्याची आणि जास्वंदाची सुंदर फुलं आम्हाला आज मिळाली आहेत आमच्या दोन्ही मूर्तींसाठी. आणि सुंदर सकाळ झालेली आहे. आता जवळजवळ 9:30 झाले. सगळ्यांना निघता निघता आमचं 8चं टार्गेट होतं. तर आम्ही 1.5 तास लेट आहोत. पण बघूया आमचं दर्शन कसं होतं आणि आज आम्ही कुठे कुठे प्रवास करणार आहोत. तर सुरुवात करूया. गणपती बाप्पा. झालेली आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही पेरू खातोय. तर आता आपण शेगाव कचोरी आपण पहिल्यांदाच शेगाव मध्ये येऊन खाणार आहोत. इकडे छानपैकी जे गोळे भरले जातात मसाल्यात तर ते असे छान लाटले जातात. शेगाव कचोरी कशी बनते ते आता आपण बघणार आहोत. तर बघा एकीकडे छानपैकी गोळे बनतात आणि हा मसाला आहे. आणि अगदीच 2 लाटणे फिरवून मस्तपैकी शेगाव कचोरी तयार होते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळणं. तर शेगाव कचोरी जी आहे ती आपण यात सोडलेली आहे तेलामध्ये. आणि गरमागरम मस्त भट्टी लावली आहे इकडे. आणि छानपैकी कचोरी तयार होते. भट्टीतून आलेली गरमागरम कचोरी. इकडे जे आहे ती फ्रोझन कचोरी आहे ती तयार होत्या. या सगळ्या फ्रोझन कचोरीज आहेत. तर तुम्ही पाहिलंच की आपली गरम गरम कचोरी तळून झाली आणि डायरेक्ट अशी प्लेटमध्ये आलेली आहे. तर पहिल्यांदाच शेगावमध्ये येऊन शेगावची कचोरी खाते. आणि गोड चटणी, तिखट चटणी आणि मिरच्या घेतल्यात चवीला. टेस्ट करूया. आम्ही मुंबईत सुद्धा शेगाव कचोरी खातो, नाशिकमध्येही खातो. पण शेगावमध्ये येऊन शेगाव कचोरी खाणं काहीतरी वेगळंच आहे. आपण ही जी ग्रीन चटणी आहे ती ट्राय करूया. झटका आहे, झटका. तिखट आहे. मिरची खाऊया. गावमध्ये आलेलो आहे आणि गरम गरम जी कचोरी आहे स्टेशन बाहेरची. तर कचोरी कशी आहे तर आम्हाला रिव्ह्यू द्या. कशी आहे कचोरी? खूप सुंदर आहे. मन तृप्त झालंय. कशी आहे कचोरी? एकदम मस्त क्रिप्सी आहे. आजोबा कशी आहे कचोरी? खूपच छान. एक नंबर. सुपर झालेली.
तर आता आपण शेगावमधील आनंद विहारमध्ये आलेलो आहोत आणि सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आपलं इथे स्वागत करते. शेगावचंच हे आनंद विहार आहे आणि इथे आपण खूप कमी कॉस्टिंगमध्ये रूम्स घेऊन राहू शकतो आणि खूप स्वच्छ सुंदर निसर्गरम्य असा परिसर आहे. तर साधारणतः 3-4 मजली अशा इमारती आहेत चहू बाजूकडे आणि प्रत्येक इमारतीतून सुंदर व्ह्यू मिळेल याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. तर अशा प्रकारचे रस्ते आहेत आणि सगळीकडे जाता येतं अशी उत्तम सोय व्यवस्था त्यांनी तिथे केली आहे. इथे आल्यावर सगळे टेन्शन, सगळे वाईट विचार सगळे नाहीसे होतात अशी पॉझिटिव्हिटी इथल्या वास्तूत भरलेली आहे असं मला वाटतं. याच ठिकाणी उत्तम जेवणाची व्यवस्था आहे. तर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, चहा, कॉफी सगळं काही इथे मिळतं आणि सगळं सात्विक असं अन्न आहे. त्याचबरोबर लहान मुलांची खेळण्याची व्यवस्था, कार पार्किंगची व्यवस्था सगळंच इतकं सुंदर आणि इतकं सुटसुटीत केलं आहे की खरंच इथे प्रत्येकाला राहावंसं वाटतं आणि छान आपला टाईमसुद्धा स्पेंड होतो. आता पिल्लूला घेऊन छानपैकी जेवण करणार आहे. पिल्लू काय खाणार आहे? पिल्लू शिरा, भाता. बापले 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 काय खायचं? तर आत्ता आम्ही प्रसादालयात आलेलो आहोत आणि छान शिरा आहे, बटाट्याची भाजी, वरण भात आणि एक भाजी, लोणचं, मटकीची भाजी असं सगळं आहे. नमस्कार, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल असणार आहे. मी आली आहे गजानन महाराजांच्या शेगाव नगरीत. चला. शेगावमध्ये आलं की एकच आस लागते, ती म्हणजे श्रींच्या दर्शनाची. मग आम्ही सुद्धा सगळेजण फ्रेश होऊन छान तयार होऊन सगळ्यांबरोबर निघालो श्रींच्या दर्शनाला. संध्याकाळची वेळ होती. मन प्रसन्न झालं होतं, तेच मन भरून आलं होतं. सगळ्यांबरोबर छान दर्शन घेतलं आणि आरतीसाठी बसलो. खरंच हा क्षण थांबवून ठेवावा असाच होता. आरतीच्या वेळी मी माझ्या मनीमाऊला घेऊन छान टाळ्या वाजवत होती आणि प्रसन्न वातावरणात इंद्रधनुष्याप्रमाणे रंग पसरले होते. खरंच खूप छान वाटत होतं. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा झेंड्याचं आणि मंदिराच्या कलशाचं दर्शन घेऊन घ्या. असं म्हणतात की कळशाचं दर्शन घेतलं म्हणजेच श्रींचं दर्शन घेतलं. गजानन महाराजांचं सुंदर असं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो जवळच असलेल्या महालक्ष्मी मंदिरात. मंदिर खूप सुंदर होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिरात गर्दी अजिबात नव्हती, त्यामुळे जास्त सुंदर वाटत होतं. मन प्रसन्न झालं. तुम्ही सुद्धा महालक्ष्मी मातेचं दर्शन करून घ्या.
मंदिराच्या बाजूलाच सुंदर असे शिवलिंग स्थापन केलेले होते. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन एकाच ठिकाणी मिळालं. मी तरी पहिल्यांदाच 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी बघत होती. खूप छान वाटत होतं. तर याच ब्लॉगमध्ये तुम्हाला गजानन महाराजांचं, महालक्ष्मी मातेचं आणि 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालंय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, या ब्लॉगवरनं गजानन महाराजांचं नाव नक्की घ्या आणि एकदा तरी शेगावला जाऊन तृप्त होऊन या. तुमची काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.